संघाची आपण पाहतोय इन झाल्या आणि सलामीची जोडी. चला दोन्ही संघाचे 12वा प्रतिनिधी आपणास विनंती असेल. दामोटे संघाचा नक्कीच या ठिकाणी झाली आहे. सलामीची आपण पाहतोय जोडी इन झाली आहे. गोलंदाजच्या ट्रॅक वरती गोलंदाज पॉवर प्लेचा षटक असतो, हाणामारीचे षटक असतं. 30 सर्कल मध्ये तब्बल 2 खेळाडू असतात. त्याचा फायदा मात्र फलंदाजांना उचलायचा असतो आणि तशीच कामगिरी मात्र दामोदर संघाच्या फलंदाजांना करावं लागेल. तर गोलच्या ट्रॅक वरती आपण पाहतो विनायक आलाय आणि सलामीची जोडी. एकीकडे आपण पाहतो पाहणार स्ट्राईक वरती गणेश आणि त्याच्या नॉन स्ट्राईक वरती नितीन. ही सलामीची जोडी आपण पाहतोय. नितीन आणि गणेश ही सलामीची जोडी इन झाली आहे. पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय. विनायक मैदानाच्या आतमध्ये आपल्या खांद्यावरती घेतलेली जबाबदारी मात्र विनायकला पार पाडावं लागेल, कारण पॉवर प्लेचं षटक असतं, हाणामारीचं षटक असतं. त्या षटकामध्ये आपण पाहणं त्या क्षेत्ररक्षक असतं. तब्बल 2 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर असतात. त्याचा फायदा मात्र या फलंदाजांना उचलावा लागेल. एकीकडे पाहणार आहोत गणेश पाटील आणि त्यांच्या विरोधात नितीन. ही सलामीची जोडी गणेश आणि नितीन आणि गोलच्या ट्रॅक वरती विनायक पहिला चेंडू फेस करतोय. गणेश इथून टॅप केलाय, चेंडूला दिशा देण्याचं काम, परंतु इथून काय झेल कॅरी केलंय अफलातून. इथून मात्र परतावं लागेल गणेशला. पहिल्या चेंडूवरती हादरा दामोते संघाला आणि इथून गणेशचा झालाय पारीचा अंत. तोपर्यंत आपण डीजे मास्टरला संधी देऊया. डीजे वाजव. होता ते मात्र आपण पाहतोय पिंपलोली संघानं आणि इथून मात्र फलंदाजाला परतावं लागले ते गणेशला. इनॅट नंबर 3 वरती न्यू बॅट्समन आपण पाहतोय. हरेश पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. इनॅट नंबर 3 वरती गणेशला पाहिजे तशी कामगिरी करता आली नाहीये, परंतु आता हरेशला मात्र चांगली कामगिरी करावं लागेल. पहिल्या चेंडूवरती घातक फलंदाज दामोते संघाचा, त्याला मात्र परतवण्याचं काम केलं या विनायकनं. हरेश मुंडे आला इनॅट नंबर 3 वरती. न्यू बॉल आपण पाहतोय लेग साईडच्या दिशेनं. पंच आमच्याकडे बोलतायत इट इज अ वाईट चेंडू. एक्स्ट्रा चेंडू मात्र या गोलंदाजाला टाकावा लागेल. विनायकला दिशा आणि लाईन थोडीशी भरकटली आहे, ती मात्र विनायकची, परंतु आता हरेश मैदानाच्या आतमध्ये, त्याला चांगली कामगिरी करावा लागेल. जर दामोते संघाला विजय प्राप्त करायचा असेल तर 40-45 पर्यंत नक्कीच धावा काढाव्या लागतील. इथून मात्र दिशा दिली आहे कार्पेटच्या साह्यानं. इथून मात्र चेंडूला अडवण्याचं यश आलंय. आपलातून कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. साजन नक्कीच चांगली कामगिरी. साजन जसं चित्त्याच्या चपलानं धावतो, जसं मैदान आपण पाहिलं ना, साजन जेणेकरून जास्त आपल्याला शर्तींच्या मैदानावरती पाहायला मिळतो. शर्तींच्या मैदानावरती डायव्हरची जी कामं असतात ती कामं साजन आपण नेहमी सातत्यपूर्वक पाहतो आणि तो साजन चित्ताईच्या चपलानं इथं आपण पाहिलं चेंडूला अडवलंय. अफलातून कामगिरी साजनच्या माध्यमातून. आपण पाहतो या टीम मॉन्टर म्हणून आकाश कालन या संघाचे आपण नेहमीच पाहतो, परंतु चांगली गोलंदाजी विनायक तेवढीच चांगलं क्षेत्ररक्षक आपण पाहायला गेलं साजनच्या माध्यमातून. इथून मात्र फटका फसलाय चेंडू खाली क्षेत्ररक्षक झेज करतात दुसऱ्या अटॅम्प मध्ये. इथून मात्र परतावं लागेल फलंदाजाला. सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानाच्या बाहेर. अजून एक झटका दामोते संघाला. बॅक टू द डगआउट. वरती नक्कीच न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल.
परंतु तेवढी ताकदीची गोलंदाजी सुद्धा पिंपलोली संघाची आपण पाहतोय. चांगली कामगिरी केली आहे विनायकनं. नक्कीच न्यू बॅट्समन आपण पाहतो मयूर हिलाल इन ॲट नंबर 4 वरती दाखल झालाय. परंतु चांगली गोलंदाजी आपण पाहतो विनायकच्या माध्यमातून. पॉवर प्लेचं षटक असतं, त्या षटकामध्ये तुम्ही तेवढ्या कमी धावा रोखण्याचं काम करायचं असतं, ते षटक असतं. आदरणीय नेक्स्ट मॅच मी दोन्ही कर्णधाराला विनंती करतो की पायरमाळ आणि त्यांच्या विरोधात भैरवनाथ किरवली दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती करतो की आयोजकांची संपर्क साधा. आपणास विनंती, दोन्ही संघ जर उपस्थित असेल, माझा आवाज तुमच्यापर्यंत जात असेल ना, तर आयोजकांची संपर्क साधा. पायरमाळ आणि भैरवनाथ किरवली दोन्ही संघ. पॉवर प्लेचं षटक आहे. विनायकनं काय गोलंदाजी केली, अफलातून गोलंदाजी विनायकच्या माध्यमातून आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी. पुन्हा एकदा दिशा दिले चेंडूला, हवाई सफर चेंडू खाली क्षेत्ररक्षक साजन, परंतु कोणती चूक करणार नाहीये. अजून एक फलंदाज दामोते संघाला अजून एक लागलाय झटका. काय अफलातून जेल साजनच्या माध्यमातून काय कव्हर केली आहे लाईन, काय कव्हर केली आहे चित्ताच्या चपलाईनं. आज चेंडू मात्र साजनचा पाठलाग करतोय, परंतु दामोते संघाची मात्र आपण पाहतोय तू चल मैं आया अशातली परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. तब्बल 3 खेळाडू इथून बाद झाले. हरेश मुंडे अजूनही मैदानावरती, त्याच्यावरती आशा पल्लवीत असतील त्या मात्र दामोते संघाच्या. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार यश लोबिन इन ॲट नंबर 5 वरती दाखल झालाय. आता हरेश आणि यशला काहीतरी करावं लागेल. संघ थोडा अडचणीत आहे, परंतु आज चेंडू मात्र आपण पाहतोय साजनचा पाठलाग करतोय. आदरणीय निखिल दादा गोडविंदे साहेबांना विनंती करतो की आपण मंचावरती येऊन आसन सवायचं आहे. आपलं सुद्धा या फ्रेंड्स ग्रुप तर्फे सहर्ष स्वागत आहे. आयोजकांच्या वतीनं बोला पंच. चेंडू झाले ते 4 चेंडूंचा सामना या ठिकाणी संपलाय. विनायक अद्यापर्यंत काय गोलंदाजी केली आहे. उर्वरित अजून 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा गॅप मध्ये सिलेक्शन चांगलं आहे, फटका चांगला आहे, दमदार फटका आहे. एक टप्प्या अखेर मात्र चेंडू निघून गेलाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर मिळतील धावा. 4 चौकार. यशला मात्र आता काहीतरी करावा लागेल. हरेश आणि ही जोडी मैदानाच्या आतमध्ये, ही घातक जोडी नक्कीच आपण प्रत्येक मैदानावरती पाहतो. छोटा पॅकेट बडा धमाका. यश आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती फेस करत असताना चौकार आलाय. पुन्हा एकदा रिव्हर्स अटॅम्प, फटका फसलाय. इथून मात्र जेलची शक्यता होती, इथून कॅरी करायचा होता चेंडूला, रनआउटची संधी होती, परंतु दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउटची संधी. अजून एक 2दा रनआउटची संधी होती, संधी चुकवले. संधीचा फायदा घ्यायचा असतो, परंतु इथून मात्र आपण पाहतोय 2दा संधी होती, ती संधी गमावली आहे या मात्र क्षेत्ररक्षकानं. आणि इथून धावा जाऊन पोहोचल्या त्या मात्र आपण पाहणार 3 बाद धावा जाऊन पोहोचल्या त्या मात्र 10 धावा. पहिल्या षटकाच्या अंती आपण पाहतोय 10 धावा जाऊन पोहोचल्यात. पॉवर प्लेचं षटक होतं, एक मोठा फटका पाहायला मिळाला, चौकार आला. त्या चौकाराच्या साह्यानं आपण पाहतोय धावा जाऊन पोहोचल्यात त्या मात्र 3 बाद 10 धावा. चला थोडं स्पीडअप करायचं, दोन्ही संघांना विनंती असेल की थोडं स्पीडअप करा, कारण तो वेल खूप महत्त्वाची. आज खूप वेल झाला, याची सुद्धा दक्षता घ्या सर्व कर्णधारांनी. आणि मी पायरमाळ संघाच्या कर्णधाराला विनंती करतो आणि भैरवनाथ किरवली संघाच्या कर्णधाराला विनंती करतो की आपण आयोजकांशी नक्की संपर्क साधायचा आहे. नक्कीच त्वरित सामना चालू करा पंच. वेल खूप कमी आहे, याची आपण दक्षता घ्या. आयोजकांच्या वतीनं आपण सांगण्यात येतोय की वेल खूप कमी आहे. नेरळ मध्ये चालू असलेली ही स्पर्धा आपण पाहतोय दामतकरांच्या माध्यमातून. आपलातून आयोजन दामतकरांचे टुर्नामेंट म्हटलं की पब्लिक नक्कीच आपल्याला पाहायला मिळते, कारण दमदार आयोजन असतं दामतकरांचं. आणि तेच आयोजन आज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय.
तैनात नंबर 2 वरती गोलंदाज आपण पाहतोय गोलच्या ट्रॅक वरती सूरज कालन आणि हरीश आणि यश ही जोडी आता मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी सूरज आलाय तैनात नंबर 2 वरती गोलंदाजीसाठी दुसरा षटक हाताळण्यासाठी चौकाराच्या साह्याने 10 धावा धाव पुस्तकावरती आपण पाहतोय इथून फटका दमदार आहे काय फटका खेचलाय चेंडू हवाई सफर चेंडू थांबणार नाहीये निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर मिळतील धावाचा षटकार या षटकाराच्या साह्याने आपण पाहतोय धाव पुस्तकावरती धावा जाऊन पोहोचल्या त्या 16 धावा वॅक फुटला गेलं आणि स्ट्रेट ड्राईव्हचा फटका दमदार कामगिरी हरेश आणि यश या दोन फलंदाजाच्या माध्यमातून मी म्हटलं होतं हरेशला काहीतरी करून दाखवावं लागेल आणि तीच कामगिरी मात्र आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये हरेशच्या बॅटमधून यश षटकार आलाय आणि 16 धावा धाव पुस्तकावरती ही जोडी जर शेवटपर्यंत राहिली ना तर नक्कीच धाव पुस्तकावरती आपल्याला धावसंख्येचं डोंगर नक्कीच पाहायला मिळेल पहिल्या चेंडूवरती आक्रमण सूरजच्या गोलंदाजीमध्ये जशी आपण पाहायला गेलं विनायकनं गोलंदाजी केली तशीच गोलंदाजी मात्र सूरजला करावी लागेल पण पहिल्या चेंडूवरती षटकार पुन्हा एकदा कट केलाय फसलाय परंतु इथं थोडंसं फंबल झालं गल्लीमधनं चेंडू निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर पंच आम्हाला सांगतात इट इज अ चौकार नक्कीच या चौकाराच्या साह्याने आपण पाहतोय धावा जाऊन पोहोचल्या त्या मात्र 3 बाद 20 धावा जे सलामीचे फलंदाज होते घातक फलंदाज त्यांना मात्र आपण पाहतोय बाद करण्यात यशस्वी झाला तो विनायक परंतु हम भी किसी से कम नहीं है अशातली फलंदाजी हरेशच्या माध्यमातून पाहायला मिळाली पहिल्या चेंडूवरती षटकार दुसऱ्या चेंडूवरती चौकार सूरजला मात्र आता विचार करण्याचं काम केलंय ते मात्र हरेशनं न्यू बॉल पुन्हा एकदा दिशा देण्याचं काम करत होता बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता पण चेंडूला थोडी हाईट होती इथून चेंडू आलाय डॉट कमबॅक केलाय सूरज या कमबॅकचा फायदा आपण पाहतोय धावसंख्या स्थिरावली आहे धावसंख्या जाऊन पोहोचले ती मात्र 3 बाद 20 धावा उर्वरित अजूनही आपण पाहायला गेलं तर 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल दुसरा षटक प्रगतीपथावरती रिव्हर्स आटाम दोधारी तलवार चालवण्याचा प्रयत्न अयशस्वी जर तुमच्या बॅटमधनं सरळ फटके येत असले ना तर तुम्हाला सरळ फटके मारण्याची खूप गरज असते परंतु प्रत्येक फलंदाजाला माहिती असतं की आपल्या चेंडूवरती जर फलीवरती जर चेंडू बसला तर नक्कीच चेंडूची दिशा देण्याचं काम करतं पुन्हा एकदा चेंडूखाली क्षेत्र फटका फसलाय चेंडूखाली क्षेत्र जज करतात कोणतीही चूक करणार नाहीये इथून अजून एक झटका दामोदर टीमला हरेशला मात्र इथून परतावं लागेल हरेशला यश करण्यात बाद करण्यात यशस्वी झालं तर सूरज त्याला माहिती पहिल्या चेंडूवरती जरी षटकार आला दुसऱ्या चेंडूवरती जरी चौकार आला त्याच्यानंतर मी कमबॅक करू शकतो अशातली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सूरजने केली आहे मात्र इथून हरेशला मात्र परतवण्यात यश आलंय ते मात्र सूरजला बॅक टू द डगआउट हरेश इनॅट नंबर आपण पाहतोय 6 मध्ये तर नक्कीच सूरजसाठी एक सुवर्ण संधी आली आहे विकेट हॅट्रिक घेतली तर सर्जा बैलाचे मालक ऋतिक शेट यांच्याकडनं तब्बल 1213 रुपये दिले जातील इथून मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र अयशस्वी झाला चेंडू मात्र भरारी निघून सरळ यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसरलाय इथून आलाय चेंडू डॉट षटक क्रमांक संपुष्टात आलं ते मात्र दुसरं 2 षटकाच्या अंती धावपुस्तकावरती धावा जाऊन पोहोचल्यात त्या 10च्या सरासरीनं 20 धावा धावपुस्तकावरती हॅलो नक्कीच 2 षटकाच्या अंती आपण पाहतोय धावपुस्तकावरती धावा जाऊन पोहोचल्यात तर मात्र 20 धावा 10च्या सरासरीनं
इथून फटका दमदार आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक झेज करतात पण त्याच्या आवाक्याच्या बाहेर जाईल. इथून फटका दमदार आहे. मिळतील धावासा षटकार. या षटकारच्या साह्यानं धाव पुस्तकावरती धावा जाऊन पोहोचल्यात त्या मात्र 26 धावा आपण पाहू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये. एमटीसी क्रिकेटच्या माध्यमातून 26 धावा ऍक्शन रिप्ले मध्ये. काय फटक्याला दिशा देण्याचं काम केलं आणि जेवढी उंचीच तेवढी आणि लांबी सुद्धा तेवढी पाहायला मिळते आणि इथून मी धावा जाऊन पोहोचल्यात त्या मात्र 26 धावा. पहिल्या चेंडूवरती विनायक या. इथून पुन्हा एकदा फटका दमदार आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक झेज करतायत. इथून सिंगल प्राप्त झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. सिंगल मध्ये समाधान मानावं लागेल ते मात्र यशला. यश जोपर्यंत मैदानावरती आहे ना तोपर्यंत आपल्याला नक्कीच धावा पाहायला मिळतील. विनायक पाहतोय पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च केला विनायकनं. त्याच्यानंतर आपण पाहतोय पुन्हा एकदा तिसरं षटक हाताळण्यासाठी आपल्या खांद्यावरती जबाबदारी घेतली. इथून दिशा दिली आहे. दिशा दिली आहे. उंची तेवढी आणि लांबी ही तेवढी. पंच आमच्याकडे बोलतायत. इथून आलाय खणखणी षटकार. या षटकाराच्या साह्यानं धाव पुस्तकावरती धावा जाऊन पोहोचल्या त्या 33 धावा. तेवढी शेवटपर्यंत आपण पाहतोय. इनॅट नंबर 6 वरती आपण पाहतोय राहुल राणे आला परंतु पहिल्या चेंडू नंतर डॉट झाला पहिला चेंडू परंतु त्याच्यानंतर मी कमबॅक करू शकतो अशातला फटका. गुटना टेक तमाशा देख. चेंडू आउट ऑफ सीमा पार. षटकार आलाय आणि षटकाराच्या साह्यानं धाव पुस्तकावरती धावा जाऊन पोहोचल्यात त्या मात्र 4 बाद 33 धावा. धावसंख्येचा डोंगर आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. जरी पहिल्या षटकामध्ये जरी 3 विकेट आल्या आणि त्याच्यानंतर सुद्धा आम्ही कमबॅक करून दाखवू शकतो असे दामोते संघ आपण पाहतोय. दोन्ही नेरळ पट्ट्यातील संघ आपण पाहतोय. दादा संघ दोन्ही संघांमध्ये चुरशीची असलेल्या आपल्या गावासाठी आपल्या नावासाठी. पुन्हा एकदा मोठा फटका पाडण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला. बॅटम पाड मारना चेंडू निघून गेलाय. चेंडू आलाय डॉट. कमबॅक केलाय गोलंदाज विनायकनं. डॉट आलाय. तिसरं षटक आहे प्रगती पथावरती. थोडस फंबल झालं. राहुल राणे आणि यश लोबी ही जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. हरेशनं त्याचं काम मात्र पूर्ण केलंय. पुढे येऊन पूर्ण मारण्याचा प्रयत्न अयशस्वी झालाय. चेंडू एक टप्प्याखेर जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक टप्प्याखेर जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 4. चौकार. नक्कीच राहुल हवी ठरला या विनायक वरती. जरी पहिल्या फलंदाजाला करता आला नाहीये ना मी करून दाखवतो अशातली फटकेबाजी पाहायला मिळते. इथून षटक क्रमांक संपुष्टात आलं. तिसरं 3 षटकाच्या अंती धाव पुस्तकावरती धावा जाऊन पोहोचल्यात त्या मात्र 4 बाद 37 धावा माफी असावी. 37 धावा धाव पुस्तकावरती पाहतोय. किरवली संघाचा या ठिकाणी पण पाहतोय कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालाय. मी पारमार संघाच्या कर्णधाराला विनंती करतो आपण या टॉस बॉक्स मध्ये आपणास विनंती असेल. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत पायरमाळ विपक्ष बरणात किरवली या 2 संघादरम्यान. तर नक्कीच या ठिकाणी आपण मान्यवरांचा नक्कीच सन्मान करणार आहोत. इथे मान्यवरांचं आगमन झालंय. नक्कीच मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनाच्या अंतःकरणातून स्वागत आहे. या दरम्यान पाहतोय आझाद समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष ॲडव्होकेट सुमितजी साबळे सर त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी समतमत्या ट्रॉफीज आम्ही
प्रदान झालेत ते या ठिकाणी उपस्थित झालेत. त्याचबरोबर आमचे मामा खऱ्या अर्थाने पाहतो बाह्य राहुलजी जाधव साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आम्ही या ठिकाणी करूया. त्याचबरोबर योगेशजी गायकवाड या ठिकाणी उपस्थित आहेत. दादांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आपण पाहतोय. सचिन दादा बलराव यांनी सांगितलं आहे पुढील 4 रात्र आम्ही जरूर या ठिकाणी उपस्थित राहू. आणि मामा घरी गेलो होतो, मामाचं मनापासून मी आभार आहेत मामा, दिलगिरी व्यक्त करतो. आणि संतोषजी अडसुले साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत या ठिकाणी करूया जरूर. आपण पाहतोय मी विनंती करतो मान्यवरांना या ठिकाणी बसून घ्यायचं. त्याचबरोबर चेतन गायकवाड या ठिकाणी उपस्थित आहेत, त्याचंही मनापासून माझा भाचा आहे तो. आणि खऱ्या अर्थाने त्याने सांगितलं मामा स्पर्धेमध्ये जरूर मी असेल आणि उपस्थित राहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि त्याचबरोबर रोहितजी जाधव दादा जे शब्द दिले सचिन दादाने आम्हाला आणि जरूर ते शब्द या ठिकाणी पाळत असताना जरूर चमचमत्या ट्रॉफीज पाहतोय. आणि खऱ्या अर्थाने त्या ट्रॉफीजमध्ये जे आपण चित्र पाहतोय ज्यांनी आम्हाला खूप मौलिक सहकार्य दिलं आहे. कारण एवढी मोठी स्पर्धा करायची त्या स्पर्धेला राहुल मामा खूप मोठा हातभार लागतं. आणि जी हिंमत दिली आम्हाला खऱ्या अर्थाने आझाद समाज पार्टीने आणि या सर्व सचिन दादांनी जो शब्द दिला, ज्या दिवशी मी कार्ड द्यायला गेलो दादा म्हटलं तू टेन्शन घेऊ नको, तू पुढे चालत राहा, आम्ही तुझ्यासोबत सर्व आहोत. आणि त्याच पद्धतीने आपण पाहतोय पुन्हा एकदा. आणि खऱ्या अर्थाने लाडका सलमान नजे अर्थात बबलू दादा यांनी सांगितलं सचिन दादा या ठिकाणी येतोय. आणि खऱ्या अर्थाने मी जरूर इनिंग ब्रेकमध्ये मी दादांना विनंती करेल आपण या ठिकाणी भाई राहुलजी जाधवांना विनंती करेल आपण अगरबत्ती आणि तिथं मेणबत्ती प्रज्वलन या ठिकाणी करणार आहोत भाईंच्या शुभ हस्ते. न्यू बॅट्समन आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये रोहित इनॅट नंबर 7 वरती दाखल झालाय. इथून मात्र रनआउटच्या स्वरूपात मात्र फलंदाजाला बाद केलाय. रनआउटच्या स्वरूपात इथून फलंदाज बाद झाला. इनॅट नंबर 7 वरती रोहित आलाय. रोहित आणि यश जोपर्यंत यश आहे ना मैदानावरती तोपर्यंत दामोते संघाकडे नक्कीच यश असेल. इथून फटका फसलाय. चेंडूखाली क्षेत्ररक्षक यष्टिरक्षक झेज करतायत. इथून कोणती चूक होणार नाहीये. अजून एक फलंदाज बाद. 7वा झटका मैदानाच्या आतमध्ये दामोते टीमला. सलगचे 2 षटकार आले ना तर खऱ्या अर्थात प्रथमेश दामोते संघाची सुवर्ण संधी असेल. अप्पा गायकवाड यांच्याकडून 500 रुपये पारितोषिक. या दरम्यान संदीपजी देशमुख या ठिकाणी उपस्थित आहे. संदीप दादा देशमुख या आपण व्यासपीठावरती आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत या ठिकाणी केलं जाईल. नक्कीच मी आदरणीय संदीप दादा देशमुख साहेबांना विनंती करतो की आपण मंचावरती येऊन असं नसतं व्हायचं आपल्या या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. तर न्यू बॅट्समन आपण इनॅट नंबर 8 वरती आपण पाहतोय समीर विर्ले इनॅट नंबर 8 वरती दाखल झालाय. अजूनही आपण पाहतोय 4थं षटक आहे. अजूनही 5वं षटक प्रगती पथावरती आहे. परंतु लडखडती टीम आपण पाहतोय विकेट वरती विकेट पाहतोय. दामोदर टीमच्या तेवढी ताकदीची गोलंदाजी. जरी आमच्या मागच्या गोलंदाजांना चौकार षटकार काढले त्याच्यानंतर आम्ही कमबॅक करू शकतो. पिंपलोली टीम इथून सेन्सिबल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न. इथून चेंडू आलाय डॉट. बॅटम पाडमांना चेंडू निघून गेलाय. डॉट आलाय. यशला ट्राईक देणं खूप महत्वाचं आहे. जोपर्यंत यश मैदानावरती आहे तोपर्यंत धावा आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील. तेच प्रयत्न करतोय आपण पाहतो. रोहित यशला स्ट्राईक देण्याचं काम करतायत परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये. पुन्हा एकदा आपण पाहतोय रनआउटची संधी आहे. यशला इथून परतावं लागेल. नक्कीच रनआउटची संधी होती ती मात्र संधी मात्र कमावली आहे. इथून घातक फलंदाज यशला मात्र परतावा. अजून एक झटका दामोदर टीमला लागलेला हा नक्कीच आपण पाहतो 8वा झटका. नक्कीच दामोदर टीमला लागलेला हा 7वा झटका. मैदानाच्या आतमध्ये इनॅट नंबर 9 वरती दाखल झाला न्यू बॅट्समन दीपक विर्ले. न्यू बॅट्समन न्यू मॅच आपण नेक्स्ट मॅच आपण आणणार आहोत. पायरमाल विषयक भैरवनाथ किरवली. दीपक आला इनॅट नंबर 9 वरती. दीपक पेरणे माफी असावी. दीपक पेरणे आपण पाहतोय इनॅट नंबर 9 वरती दाखल झालाय. ताकदीची गोलंदाजी पिंपलोली टीम
लवकुराताचा गोलंदाज दिशा दिली. क्रिकेट मधलं एक मादक सौंदर्य दाखवणारा फटका कार्पेटच्या साहाय्यानं बाउंड्री लाईनची दिशा गाठली. चेंडूनं आउट ऑफ सीमा पार. मिळतील धावा 4. ओव्हर द रोप चौकार. त्रेचाळीस धावा धाव पुस्तकावरती. उर्वरित अजूनही एक षटक बाकी आहे. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. जोपर 50-55 धावा जर आल्या ना नक्कीच आपल्याला सामना चुरशीचा पाहायला मिळेल. एकीकडे पिंपलोली आणि दुसरीकडे दादा संघ नेरळ पट्ट्यातील दामोते संघ. दोन संघांमध्ये चालू असलेली लढत क्रिकेटचा 16 महा16 आपण पाहतोय. नेरळ पट्ट्यामध्ये दामतकरांनी साकारण्यात आलेली स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये चालू असलेला सामना पिंपलोली विपक्ष दामोदे या दोन टीम दरम्यान. अंतिम षटक आहे. प्रगत स्लॉग वरचं षटक आहे. लास्ट षटक आहे. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मोठ्या फटक्यांची गरज असेल. 6 चेंडूवरती जरी एखाद 2 मोठे फटके आले तर नक्कीच फायटिंग स्कोर आपल्याला पाहायला मिळेल. आतापर्यंत 43 धावा आपण पाहतोय. दीपकनं पहिल्या चेंडूवरती चौकार आणलाय. खोलवरचा टप्प्याचा चेंडू आपण पाहतोय. साजन चेंडूला अडवणार. तत्पूर्वी आपण पाहतोय सिंगल प्राप्त झाली आहे. सिंगलनं मात्र समाधान मानावं लागेल दामोदरी टीमला. आणि या सिंगलच्या मदतीने धावपुस्तकावरती धावा जाऊन पोहोचल्यात. त्या मात्र आपण पाहतोय 7 बाद 44 धावा. उर्वरित अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. स्लॉग वरचं षटक आहे. इथून दिशा दिली. गॅप मध्ये आहे. चेंडूला अडवतायत. इथून चेंडूला अडवलंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु नाही करत आहे. त्याला माहिती आहे धावा पूर्ण होणार नाहीये. सिंगल वरती समाधान मानलं या राहुलनं आणि इथून धावा जाऊन पोहोचल्या. त्या मात्र 7 बाद 45 धावा. 7 फलंदाज बाद झाले. चांगली गोलंदाजी केलेली परंतु धावा पण तेवढ्याच आपण पाहतोय धावपुस्तकावरती. उर्वरित अजूनही स्लॉग वरचं 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. इथून चेंडू आलाय डॉट. चेंडू डॉट आलाय. कमबॅक केलाय. डॉट चेंडून मात्र आता सांगती करावी लागेल. धावा 44 जाऊन पोहोचल्या धाव पुस्तकावरती. आपण पाहतोय 45 धावा. गोलंदाज आपण पाहतोय अजय. उर्वरित अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. एखादा मोठा फटका जरी आला तरी फायटिंग स्कोर आपल्याला पाहायला मिळेल. इथून अजून एक चेंडू डॉट आलाय परंतु रनआउटची संधी आहे. इथून मात्र फलंदाज अजून एक बाद. नक्कीच आपण इथून मान्यवरांचा नक्कीच सन्मान करणार. इनिंग ब्रेक मध्ये पहिला सत्र जर संपलं तसं आपण मान्यवरांचा इथून सन्मान करणार आहोत. तर न्यू बॅट्समन जितेश इनॅट नंबर 10 वरती दाखल झालाय. धावा जाऊन पोहोचल्यात त्या मात्र 45 धावा. उर्वरित अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. स्लॉग वरचा षटक. अजयने अद्यापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. जी गोलंदाजी हवी होती ना ती गोलंदाजी अजयने केली आहे. परंतु या 3 चेंडूवरती कोण हवी ठरतोय? फलंदाज जितेश हवी ठरणार आहे की गोलंदाज अजय? हे येणारे 3 चेंडू आपल्याला नक्कीच सांगून जातील. 2 चेंडू बाकी आहेत. स्लॉग वरचा षटक आहे. अजय गोलंदाजच्या ट्रॅक वरती. खोलवर टप्प्याचा चेंडू हवाई सफर. चेंडू खाली क्षेत्ररक्षक झेच करतायत. कोणती चूक करणार नाहीये. अजून एक झटका आपण पाहतोय ऑल आउटच्या स्वरूपात. नक्कीच आपण पाहतोय 9वा झटका मैदानाच्या आतमध्ये. अजून एक खेळाडू बाद. अजून एक झटका दामोदरी टीमला. या चेंडूला उंची जास्त आणि लांबी कमी. आदरणीय बबलू दादा नजे साहेबांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं. विनायक आलाय इनॅट नंबर 11 वरती. आपण पाहतोय अंतिम खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. 9 फलंदाज आपण पाहतो खेळपट्टीवरती बाद झालेत. बबलू दादा नजे आपण लगेच व्यासपीठावरती या. बबलू दादा आपण व्यासपीठावरती या. लगेच व्यासपीठावरती अर्जंट. इथून पाहतोय
स्लॉगवरच्या षटकामध्ये पाहायला गेलं तर उर्वरित अजूनही अंतिम चेंडूचा खेळ नक्कीच मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. या चेंडूवरती एखादा मोठा फटका जर आला तर नक्कीच फायटिंग स्कोर आपल्याला पाहायला मिळेल. 45 धावा. इथून फटका फसलाय. यष्टिक्षक झेज करतायत, कोणती चूक होणार नाहीये. फलंदाज बाद. अजून एक झटका ऑल आउटच्या स्वरूपात. मात्र इथं दामुटे संघ अंतिम चेंडूवरती ऑल आउट झालाय. आता येणार चेंडू असेल ते मात्र 30 आणि जिंकण्यासाठी तब्बल 46 धावसंख्येची गरज आहे. ज्या षटकाची गरज होती ना ते षटक आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं. ते षटक म्हणजे अजयचं षटक. तब्बल 2 धावा खर्च करत असताना तब्बल 3 विकेटचं स्लॉगवरच्या षटकामध्ये. बोला पंच. लाईन नक्कीच लाईन आखायची आहे. चला लाईनमॅन आपण लाईन आखून घ्या. पंचांनी विनंती केली की लाईन आखायची आहे. थोडं थांबवतो सर आपल्याला. या ठिकाणी मान्यवर उपस्थित आहे, त्यांचा सन्मानाकडे जाऊया. बरेचसे खऱ्या अर्थानं 4 रात्रींमध्ये आपल्याला मान्यवर या मंचावरती येताना जरूर पाहायला मिळतील. त्यांचा सन्मान करणं खऱ्या अर्थानं आपली संस्कृती आहे आणि त्या संस्कृतीचं जतन आणि जपन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करतोय. मी सन्माननीय संदीपजी गायकवाड साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय राहुलभाई जाधव आझाद समाज पार्टी ज्येष्ठ नेते यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे. मी साहेबांना विनंती करेन की या साहेब आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. या मुख्य व्यासपीठावरती आपण सन्मान करतोय. सन्माननीय राहुलभाई जाधव आझाद समाज पार्टी ज्येष्ठ नेते यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण करतोय. सन्माननीय संदीपजी गायकवाड या स्पर्धेचे मुख्य आयोजक, या स्पर्धेचे प्रणेते. त्यानंतर खुरमजी नजे साहेबांना देखील विनंती करेन की या आपण देखील आपल्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी केला जातोय. खुरमजी नजे साहेबांनी घेतलेली मेहनत आणि खऱ्या अर्थाने ती मेहनत आज या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामन आपण व्यासपीठ कव्हर करा प्लीज. आणि त्यानंतर सन्माननीय योगेशप्पा गायकवाड युवा नेतृत्व कर्जत तालुका यांचा सन्मान देखील आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय. साहेबांना विनंती आहे की या साहेब आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. मी कुरमदादा नजे आणि त्यानंतर संदीपजी गायकवाड साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी योगेशप्पा गायकवाड युवा नेते यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करायचा. तदनंतर सन्माननीय संतोषजी अडसुले, त्यानंतर चेतनजी गायकवाड. खऱ्या अर्थानं हे नाव कोण ओळखत नाही. पबजी क्षेत्रामधील एक मोठं नाव. खऱ्या अर्थानं श्रीमन लेजंडच्या साथीनं आपण पाहताय पबजी मध्ये टायगर या नावानं खऱ्या अर्थानं ओळख आहे. ते चेतन गायकवाड यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण पाहताय. आमचे संदीपजी गायकवाड साहेबांच्या शुभ हस्ते आपण करतोय. आणि त्यानंतर मी सन्माननीय संतोषजी अडसुले युवा नेतृत्व कर्जत तालुका यांचा देखील सन्मान संदीपजी गायकवाड साहेबांना विनंती करेन आणि खुरमजी नजे साहेबांना की आपल्या शुभ हस्ते या मुख्य व्यासपीठावरती करायचं. प्रत्येक मान्यवरांचा यथोचित मान आणि सन्मान जपणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2025. तदनंतर सन्मान्य निखिलजी ओवाल भीम आर्मी कर्जत तालुका उपाध्यक्ष यांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय. संदीपजी गायकवाड साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा. निखिलजी ओवाल साहेबांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण पाहत आहे. या स्पर्धेच्या ठिकाणी मायेची उबदार शाल, त्यानंतर या स्पर्धेची गोड आठवण म्हणून त्यांना सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मानित केले जातं. आणि तदनंतर सन्माननीय राजजी जाधव कर्जत तालुका उपाध्यक्ष यांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय. साहेबांना विनंती आहे या आपला सन्मान स्वीकारण्यासाठी. त्यानंतर सिद्धांतजी गायकवाड कर्मचारी भीम आर्मी कर्जत तालुका उपाध्यक्ष यांचा सन्मान देखील आपण या मुख्य व्यासपीठावरती. बॅक टू द बॉलर फटका चांगला आहे. स्वतःच्या फॉलोथर मध्ये नितीन विरले आलाय. पहिल्या षटकामध्ये पहिल्याच बॉलवरती फटका चांगला होता समोरच्या दिशेनं, परंतु तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण डॉट बॉल.
त्यानंतर भूषणजी गवळे यांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय. युवक आघाडी नेरळ शहर अध्यक्ष यांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती घेतोय. यापैकी हलक्या हाताने गॅपमध्ये ढकलण्याचा प्रयत्न, पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, चांगली फिल्डिंग. नितीन बिर्लेच्या विरोधामध्ये तुम्हाला प्लॅनिंग करावं लागेल. नितीन बिर्लेच्या विरोधामध्ये तुम्हाला जर का फलंदाजी करायची आहे ना, तर प्लॅनिंगनुसार तुम्हाला आता इथून फलंदाजी करावी लागेल. कारण की नितीन बिर्ले म्हटल्यानंतर दामोते गावची शान आहे. आणि त्याचनंतर सन्माननीय विजयभाई जाधव सम्राटनगर नेरळ यांचा देखील सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय. या साहेब आपला सन्मान स्वीकारायचा. त्यानंतर संदीपजी देशमुख यांचा देखील सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय. साहेब या आपला सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. ऑन साईडला हा फटका पुनश्च एकदा एकच जाव पाहायला मिळतीये. नितीन बिर्ले चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये करत असताना पाहायला मिळतोय. इथून खऱ्या अर्थानं धावसंख्येचा बचाव करायचा आहे आणि ती बचाव करत असताना पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे आणि धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. 2 धावा पाठलाग करायचा आहे 46 या धावसंख्येचा. चांगला बॉल ऑन साईडला केलायचा होता. बॅट बॉलचा संपर्क नाही आहे. डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये इन ॲक्शन आपल्याला पिंपलोली संघ खेळताना पाहायला मिळतोय. याच पिंपलोली संघानं या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं कमालीची कामगिरी केली होती. तो पिंपलोली संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इन ॲक्शन पाहायला मिळतोय. इथे स्कूप केल्या पाठीमागच्या दिशेनं फटका फसला. मिस टायमिंग होता. शॉर्ट फ्लाईंग लेगचा क्षेत्ररक्षक पाठीमागे गेला आणि इथे झेल कॅरी झाला. पहिल्या क्रमांकाचा फलंदाज इथून बाद होतोय पिंपलोली संघाचा सोमनाथ पाटील. सचिनजी भालेराव साहेबांचा सन्मान पुनश्च एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून. सचिन भालेराव साहेबांनी खऱ्या अर्थाने एक शब्द दिला होता की ही स्पर्धा जोपर्यंत या मैदानावरती खेळली जाईल प्रत्येक रात्रीमध्ये आमची उपस्थिती या ठिकाणी जरूर असेल. आणि ते आज देखील आपण पाहता या स्पर्धेच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. नितीन बिर्लेचा आणखीन एक बॉल, जबरदस्त बॉल पाहायला मिळतोय. डॉट बॉल पाहायला मिळतोय. नितीन बिर्लेची ओळख आहे कर्जत तालुक्यामध्ये, कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये, आणि ती ओळख आपल्याला नक्कीच आपल्याला गोलंदाजीमधून पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी. 46 धावसंख्येचा बचाव करत असताना नितीन बिर्लेनं धावा खर्च केल्यात. त्या फक्त 2 विकेट मिळवली. एक ती विकेट फार महत्वाची होती. सोमनाथ पाटील हा फलंदाज बाद झाला. जरूर उपस्थित सर्व पाहुणे मंडळींना पुन्हा एकदा जय भीम. तर सर्व पाहुण्यांना सांगू इच्छितो खुरमबाई नजे यांच्या वतीने 13 तारखेला रात्री 12 नंतर या ठिकाणी म्हणजे 14 तारखेला जेव्हा सुरुवात होते इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अर्थात 134वी जयंती साजरी होणार आहे. तर खुरमबाई नजे यांच्याकडून सर्व मान्यवरांना विनंती केली जाते आपण 13 तारखेला या ठिकाणी रात्री उपस्थित राहावं. याच संख्येने आपण यायचं आहे कारण कर्जत तालुक्यामध्ये प्रथमतः दामत गावामध्ये ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती या ठिकाणी खुरमबाई नजे, जावेदभाई खोत, बबलूदादा नजे, फरांजी नजे यांच्या वतीने हा जयंती उत्सव या ठिकाणी साजरा होणार आहे. तर जरूर आपण सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहावं ही अशी अपेक्षा असेल.
या दरम्यान शिवाजी खडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही मी बबलू दादा नदी यांना विनंती करतो या आपल्या शुभ असते शिवाजी खडे दादा यांचं आपण या ठिकाणी स्वागत करायचं. या शिवाजीदादा खडे यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. कारण हे जे सन्मान चिन्हाचं सौजन्य आम्हाला पाहतो आहे कुमार आदेश एकनाथ दुले माजी उपसरपंच ग्रुपांच्या दैवलीतर्फे वरडी अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विद्यार्थी सेना कर्जत तालुका अध्यक्ष यांच्या माध्यमातून आपण पाहतो आहे हे सन्मान चिन्ह देण्यात आलेले आहेत, त्यांचं मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज आम्ही पाहतो आहे. शेलू ग्रामपंचायतचे माजी सरपंच 40+ एक आदर्श क्रिकेटपटू एक पॅकर आपण पाहतो गुरुदादा मस्त यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज आम्ही पाहिल्या गेल्यात, त्यांचंही मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर दत्ता गायकर आणि पांडुरंग माली यांच्याकडून पाहतो आहे एक टावर फॅन, त्यानंतर जिशान पाटे यांच्याकडून एक टावर फॅन आम्ही पाहतो. त्याचबरोबर सुहास सर यांच्याकडून आम्ही पाहतो मॅन ऑफ द सिरीजसाठी सायकल या ठिकाणी देण्यात आले. त्याचबरोबर आम्ही 1 ते 6 नंबरच्या ट्रॉफीज पाहतो आहे. या ट्रॉफीज पाहिल्या गेल्या तर आझाद समाज पार्टी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष ॲडव्होकेट सुमितजी साबले सर यांच्या माध्यमातून ज्या ट्रॉफीज आम्ही या ठिकाणी पाहतो आहे. मिस टायमिंग होता स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये स्वतः एसटी रक्षक त्या ठिकाणी नितीन बिर्ले पाहायला मिळाला, झेल कॅरी झाला आणि इथून अजयला देखील परतावं लागतं. तर पायरमाल संघाचा कर्णधार लगेच आपण या ठिकाणी यायचे. पायरमाल संघाचा कर्णधार याला विनंती करतो या आपल्या या टॉस बॉक्समध्ये जॉईंट व्हायचे. तर टॉस या ठिकाणी केला जातो. संदीपजी देशमुख यांच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी केला जातोय. तो कॉल आपण पाहतो या ठिकाणी टॉस या ठिकाणी जरूर येईल डिसिजन आणि सी भैरवनाथ किरवली संघ आपण पाहतो या ठिकाणी टॉस पराभूत झाला, जरूर डिसिजन येईल. पण पुन्हा एकदा या मैदानावरती ज्यांनी लगातार या मैदानावरती स्पर्धा केल्यात हे नवीन नियोजन आयोजन आणि खरंच त्याच्याकडून आम्ही जरूर जाणून घेऊ. तेजस आमच्यासोबत जोडला गेला आहे. खरं सांगायचं तर खुरम नजे आणि संदीप गायकवाड आणि राजेंद्र भोईर यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. कारण की आयोजन एवढं मोठ्या टुर्नामेंटचं आयोजन करणं म्हणजे मोठी गोष्ट आहे आणि त्यांनी आम्हाला संधी दिली त्याच्याबद्दल त्यांचा धन्यवाद. धन्यवाद. आपण पाहतोय तेजस पुन्हा एकदा मैदानावरती आपण जोडले गेलात, मनापासून धन्यवाद. कॉम्बॉक्समधील बदल आपण ऐकूया. आपण योगेशजी ढोले यांचा आवाज आणि जरूर जे उपस्थित मान्यवर आहेत, अजूनही काही मान्यवर आहेत नेरलपाडाच्या आपण पाहतोय बाजूने आलेले, तसेच पायरमाल संघाच्या बरोबर आलेले जे मान्यवर आहेत, त्याचबरोबर पिंपलोली संघाच्या बाजूने आलेले सर्व मान्यवर. विनंती असेल जे वरिष्ठ नागरिक मान्यवर आपण या व्यासपीठावरती बघा एकाचं नाव घेतलं ना नरेश दादा तर दुसरा राहून जातो, त्याच्यामुळे मी प्रत्येक मान्यवराला विनंती करतो आहे हे हक्काचं व्यासपीठ आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फक्त एका कोणाचे नव्हते, ते सर्वांचे होते. त्याच्यामुळे त्यांच्या या व्यासपीठावरती त्यांच्या स्पर्धेमध्ये आपण उपस्थित आहात तर आपला संविधानप्रत हक्क आहे का आपण या व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं या स्पर्धेमध्ये अर्थात विश्वरत्न भारतरत्न भारतीय गट्टशिल्पकार परमपूज्य महामानव
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने रंगली जाणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2025 नेरल दामतकरांची हक्काची स्पर्धा. या स्पर्धेमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. जय भीम, जय महाराष्ट्र. चांगला चांगला फटका यावेळी पाहायला मिळतो. ऑन साईडला टर्न केला, डीप मध्ये बॉल ट्रॅबल झाला. धावा धाव फलकापती आपल्याला पाहायला मिळतात. 15 धावा धाव फलकापती. सेकंड स्पेल मध्ये नितीन बिर्ले आपल्याला पाहायला मिळतोय. 15 धावा आतापर्यंत धाव फलकावरती आल्यात. 46 धाव संख्येचा पाठलाग चालू आहे. पाठलाग करते आपण पाहत आहे. इथे फटका चांगला आहे. जाईल बॉल सीमारेषेच्या पलीकडे. षटकार आला. चाळीस धावांची गरज आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली स्कोर कार्ड वरती 21. अजूनही 25 धावांची गरज. तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. 2 चेंडू झाले. तिसरा चेंडू आपण पाहणार आहोत. स्ट्राईकला येतो सुमित. स्ट्राईकला येतो स्ट्राईकला सुमित, नॉन स्ट्राईकला गणेश. इथे चांगला चेंडू, गतिवान चेंडू, अफलातून गोलंदाजी. पहिल्यांदा चेंडू झप दिशा आतमध्ये निघून गेला. गती पाहिली गेली, नेत्रभी गती आहे. आपण पाहतोय पलक झपकीने तो गेंद निकल के गई म्हटलं जाईल. अफलातून चेंडू फेकला गेलाय. या ठिकाणी आपण पाहतोय 46 धावांचं माफक लक्ष आपण पाहतोय. 21 धावा धावफलकावरती आहेत. नितीन पुन्हा एकदा तयार. लगातार निर्धाव चेंडू आपण पाहतो. अपील जरूर करण्यात आलेली आहे, पण इथे पाहतो 8 चेंडू निर्धाव चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. अफलातून चेंडू पाहतो. पुन्हा एकदा कॉम बॉक्स मध्ये योग्य जे डोळे जोडले जातात. जरूर अफलातून स्पर्धा आम्ही पाहिली गेली आणि ही स्पर्धा आपण पाहतो या मैदानावरती. नेत्रदीप स्पर्धा सर्कलमध्ये असलेली लाईट पाहून सर्वांनी कौतुक केलं या स्पर्धेचं. खुरमदादा धन्यवाद. आपण तांडेल डेकोरेशन तांडेल बदरचं मनापासून धन्यवाद मानूया. चौदा बॉल, अजूनही 25 धावसंख्येची गरज. वेगवान बॉल होता अगदी. आपण पाहत आहे टोक रशियन यॉर्कर पाहायला मिळाला. शॉर्ट फाईन लेग मध्ये बॉल ट्रॅव्हल होतो तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाली आहे. एक धाव आल्यानंतर धाव फलक जाऊन पोहोचले 22 वरती. नितीन बिर्लेच्या विरोधामध्ये आलेला षटकार आपण पाहत आहे. फलंदाज सुमित च्या बाट मधून आपल्याला पाहायला मिळाला, जो 4थ्या क्रमांकावरती गेला होता. त्यानंतर मात्र अगदी आपण पाहत आहे नितीन बिर्लेनं 2 डॉट बॉल फेकले. त्यानंतर एक सिंगल आली. धाव फलकावरती आल्या त्या 22. अजूनही 24 धावसंख्येची गरज आहे. येणारे बॉल असतील ते 13 बॉल 22 धावसंख्येची गरज. प्रत्येक बॉलवरती फिल्डिंग सेट केली जाते. मॅच अगदी दोन्ही टीमसाठी फार महत्वाची आहे. चांगला बॉल अगदी आपण पाहत आहे गतिमान होता. गोल्डन स्पॉट वरती पिचिंग केल्यानंतर अगदी आपण पाहत आहे टेक ऑफ केला बॉलला. डॉट बॉल इथून पाहायला मिळतोय. याच कामासाठी आणि याच बॉलसाठी नितीन बिर्लेची ओळख आहे. तो डॉट बॉल इथून पाहायला मिळतोय. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि 3 ओव्हरमध्ये धाव फलकावरती आल्या त्या 22. 12 बॉलमध्ये धावा बनवायच्या आहेत त्या अगदी आपण पाहता 24. म्हणजे प्रति षटक आता तुम्हाला इथून 12 धावा या बनवाव्या लागतील. या दरम्यान पाहतोय हरीश पवार आणि त्याचबरोबर सचिनजी खडे या ठिकाणी उपस्थित आहेत.
मी सचिनजी खडे आणि हरीश पवार यांना विनंती करतो या आपण व्यासपीठावरती आपलं मनापासून हार्दिक स्वागत. आणि भैरवनाथ किरवलीचे काही वरिष्ठ सिनियर प्लेयर या वरिष्ठ मान्यवर या ठिकाणी असतील त्यांनाही विनंती करतो या आपण व्यासपीठावरती, या अख्खाचं व्यासपीठ आहे, आपलं मनापासून हार्दिक स्वागत. ड्रिंक ब्रेक आपण या ठिकाणी होताना दिसलाय. ड्रिंक ब्रेक जरूर झालाय. मॅच सुरूच असेल का आपण पाहतो. एकीकडे प्रतिमेश थांबवते, दुसरीकडे आपण पाहतो स्वर्गीय विनायक जाधव चौथ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 12 बॉल 24 धावसंख्येचा बचाव करण्यासाठी चौथ्या षटकामध्ये आणला विनायक जाधवला. समोर आपण पाहत आहे सुमित, ज्या सुमितने एक षटकार खऱ्या अर्थानं त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला आहे. तो सुमित कमी गतीनं चेंज ऑफ पेस व्हेरिएशन पाहायला मिळाली पहिल्याच बॉलवरती. अगदी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुमितचा जरूर राहिला होता, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्कच झाला नाहीये. इथून डॉट बॉल पाहायला मिळतोय. प्रत्येक बॉलवरती इथून समीकरण चेंज होताना पाहायला जरूर मिळेल, कारण की प्रत्येक बॉल आणि प्रत्येक धाव या मॅचमधली निर्णायक राहणार आहे. 11 बॉल आणि आता 24 धावसंख्येची गरज. विनायक जाधव पुन्हा एकदा सज्ज. पुढ्यामध्ये टाकला होता, ऑन साईडला गॅपमध्ये फटका केला, डीपमध्ये क्षेत्ररक्षक वेगानं आलेत. एक कंप्लीट झाली आहे, काम मिळणार दुसरी, थांबवलाय, नकार दिला. फेकी देखील चांगली पाहायला मिळते. एक धाव आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचेल ते तब्बल 23 वरती, म्हणजे येणारे 10 बॉल आणि आता 10 बॉलमध्ये धावा बनवायच्या आहेत. ते 23 10 बॉल 23 धावसंख्येची अजूनही गरज आहे. ते बॅटिंग करत असताना स्वर्गीय दिलीप पाटील 11 पिंपलोली टीमला. स्वर्गीय दिलीप पाटील आणि अनंत पाटील स्मृती 11 नावाने संघ खेळतो. आणि विचार केला ना योगेश, 10 चेंडू 23 धावा, हे मैदान आहे ना कधी गोलंदाजांना साथ देत आहे तर कधी फलंदाजांना साथ देत आहे. ह्या मैदानावरती काही घडतंय योगेश आपण पाहिलं गेलंय ना. आज पाहिलं गेलं मैदान चमकतंय. इथे गोलंदाज तयार, पंचाच्या डाव्या साईडने गोलंदाजी करतोय. स्लोवार पुन्हा एकदा बॉल अगदी आपण पाहता यस्टनच्या चिटकून उभा राहिला नितीन बिर्ले. आपण पाहता गोलंदाजाची व्हेरिएशन एस्टनच्या मागून तो खऱ्या अर्थानं चेंज करतोय. इथून व्हाईट बॉल आला, एक्स्ट्राचे धावफलक जाऊन पोहोचला 24 वरती. 24 धावा धावफलकावरती. 46चा पाठलाग चालू आहे. अजूनही आपण पाहताय 10 बॉल मध्ये बनवायच्या आहेत. 22 धावा, परंतु इथे दांडी गुल, फर्निचर डिस्ट्रॉय, फलंदाज बाद. गणेश बॉल आणि 22 धावसंख्येची गरज. चांगला बॉल. ज्यावेळी गोलंदाजाच्या समोर एसटी रक्षक अगदी क्लोज झाला, अशा वेळी ओळखणं फार गरजेचं आहे की इथून गोलंदाज फक्त व्हेरिएशनच दाखवणार आहे. तुमच्या समोर तो पेस दाखवणारच नाहीये, ते ओळखणं गरजेचं आहे.
फटका चांगला नो लुक शॉट पाठवले बॉलला मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे षटकार. जाऊन पोहोचले 30 धावा धाव फलकावरती 16 धाव संख्येची गरज. 16 धाव संख्येची गरज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. या षटकातील 5 बॉलचा खेळ समाप्त झाला म्हणजे 7 बॉलमध्ये अजूनही धावा बनवायच्या आहेत. त्या बॅटिंग करत असताना स्वर्गीय दिलीप पाटील 11 अनंत पाटील 11 पिंपलोली टीमला 16 7 बॉल 16 धावा. स्ट्रायकिंग एंडवरती भरत कालन फुल टॉस बॉल मिस केला. जिवारी लागला असेल आता भरतच्या या ठिकाणी. हा बॉल अगदी जर पाहायला गेला ना तर हवे तिथे कन्वर्ट करू शकला असता परंतु बॅट अँड बॉलचा संपर्कच झाला नाहीये आणि इथून डॉट लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव आली आहे आणि धावफलक जाऊन पोहोचलाय ते 31 वरती. आता येणारे 6 बॉल आणि धावा बनवायच्या आहेत त्या 15. 6 बॉल आणि 15 धाव संख्येचं समीकरण आता इथून पाहायला मिळतं. मयूर हिलाल गोलंदाजीसाठी पहिलाच बॉल पंचही दे सांगतात इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्राची धाव आली आहे. धावफलक जाऊन पोहोचतं 32 वरती. अजूनही जर पाहायला गेलं तर 14 या धाव संख्येची गरज आहे. 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 14 बनवायच्या आहेत. त्या बॅटिंग करत असताना स्वर्गीय दिलीप पाटील स्वर्गीय अनंत पाटील 11 पिंपलोली टीमला 6 बॉलमध्ये 14 धाव संख्येची गरज. ऑन स्ट्राईक आपण पाहत आहे भरत. एक षटकार त्याच्या बॅटमधून आला तो ऑन स्ट्राईक आहे. थांबला गोलंदाज इथे थांबला. गोलंदाजीमध्येच होणारी चुकीपासून खऱ्या अर्थानं स्वतःला रोखणं हे त्यांना फार महत्वाचं समजलं आणि इथून मात्र स्वतःला थांबवलं. समजदारी दाखवली. 6 बॉलमध्ये 14 धाव संख्येची गरज. वेगवान गोलंदाज आहे शेवटच्या षटकामध्ये आपण पाहता. चांगला बॉल परंतु पंच इथून सांगतात इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्राची धाव आणखीन एक पाहायला मिळते. एक्स्ट्राची धावेने धावफलक येऊन पुढे चालत आहे. 33 6 बॉल 13 धाव संख्येची गरज. सहा बॉल 13 धाव संख्येची गरज. या सचिनजी खडे हरेशजी पवार या पूर्वी व्यासपीठावरती या. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. इथे फटका चांगला लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत वेगान आले त्या ठिकाणी फेक देखील अचूक पाहायला मिळतीये. तोपर्यंत एकच धाव फलकावरती आल्या. धावफलक जाऊन पोहोचले 34. येणारे बॉल इथून शिल्लक असतील 5 आणि धावा बनवायचे त्या 12. 5 बॉल मध्ये 12 धावा बनवायच्यात म्हणजे 5 बॉल मध्ये 2 मोठे फटके जर आले तर इथून विजय संपादित करू शकेल ती बॅटिंग करणारी स्वर्गीय दिलीप पाटील स्वर्गीय अनंत पाटील 11 पिंपलोली टीम. 5 बॉल 12 धावा. मॅच मध्ये अगदी आपण पाहताय दोन्हीकडे बॅलन्स असणारी मॅच पाहायला मिळतीये. चांगला बॉल आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळतोय. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळाला.
आणखीन एक चांगला बॉल, परंतु इथे स्ट्राईक रोटेशन, विकेट सॅक्रिफाईस, स्ट्राईक घेतली आहे खऱ्या अर्थानं भरतनं. इथून बॉल जर पाहायला गेलं तर शिल्लक आहेत 3 बॉल मध्ये 12 धावसंख्येची गरज. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता साजन शर्यती क्षेत्रामध्ये फार मोठं नाव आहे, शर्यती क्षेत्रामध्ये फार मोठं नाव आहे. आपण पाहताय बिंजोडचा बादशाह, गुलालाचा बादशाह म्हणून ओळख आहे साजनची. आई एकविराच्या दारी खऱ्या अर्थाने जे मैदान झालं त्याच्यामध्ये साजन ज्या जोडीवरती बसला होता त्या जोडीनं 5वा क्रमांक मिळवला. इट्स वाईट बॉल. कहाणी ट्विस्ट डॉट, जिथे डॉट बॉल फेकायचा आहे तिथे व्हाईट बॉल आला. एकसाची धाव आली आहे, धाव फलक जाऊन पोहोचता 35 वरती. बॉल शिल्लक असतील 3, धावा बनवायचे 11. 3 बॉल 11 धावा. नॉट स्ट्राइकिंग वरती साजन, स्ट्राइकिंग इन वरती भरत कालन आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज मयूर ऑन साइडला टर्न केला. एक तर कंप्लीट झाली, का मिळणार दुसऱ्या साठी प्रयत्न साजननं साफ नकार दिला. फलंदाज बाद. शेवटचे बॉल इथून शिल्लक येते 2, 10 धावसंख्येची गरज. इथे फटका चांगला गॅप मध्ये केलेला आहे, क्षेत्ररक्षक वेगाने आले त्या ठिकाणी. फिल्डिंग चांगली झाली आहे, एकच धाव पाहायला मिळते. एक धाव आल्यानंतर आता धाव फलक जाऊन पोहोचेल 36. 1 बॉल 9 धावसंख्येची गरज. एक बॉल शेवटचा 1 बॉल. चला नेक्स्ट मॅच साठी दोन्ही टीम रेडी राहा. पायरमल आणि भैरवनाथ किरवली. इथे साजनच्या बॅट मधून फटका चांगला गॅप शोधली आहे. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. कदाचित साजनने घेतलेला निर्णय हा या चौकार पाहता योग्य होता, कारण की साजननं धाव घेण्यासाठी साफ नकार दिला होता. जर साजन स्ट्राईकवर असता तर कदाचित वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं, परंतु मॅच जिंकली आहे ती फिल्डिंग करणाऱ्या प्रथमेश धामोते टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन टीम. हार्ड लक टीम. स्वर्गीय दिलीप पाटील, स्वर्गीय अनंत पाटील 11 पिंपलोली. तुम्हाला तुमच्या पुढच्या